नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इफ यू आर न्यू हियर, हाय, माझं नाव रुचिता आणि मी ब्युटी लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज बनवते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट गणेश चतुर्थीसाठी कसं रेडी व्हायचं हे दाखवणार आहे. इट इज हार्डली टेक यू 10 to 15 minutes. हा लुक तुम्ही साडीवर करू शकता, ड्रेसवर करू शकता, कशावर सुद्धा हा छान दिसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अँड लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. सर्वात आधी मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे. तुम्ही कुठच्या पण ब्रँडचा यूज करणार आहे. मी हायफनचा यूज करते. मेकअप करायच्या आधी मेक शुअर युअर स्किन इज व्हेरी क्लीन. फेस वॉश करून घ्या अँड इट इज हायड्रेटेड. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मेकअप पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, मेकअप पेक्षा जास्त स्किन केअर इम्पॉर्टंट आहे. मी हा व्हिडिओ रात्री 1 वाजता शूट करते. जर तुम्ही डे टाइम मध्ये शूट करताय तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. नेक्स्ट मी एल्फचा हेलो ग्लो लिक्विड फिल्टर यूज करणार आहे. तुम्ही हा यूज करू शकता किंवा कुठचाही प्रायमर यूज करा. आय यूज दिस इन्स्टेड ऑफ प्रायमर. हा एक सुंदर ग्लो सुद्धा देतो चेहऱ्याला. आणि हे लावलेलं असतानाच मी फाउंडेशन यूज करणार आहे. दिस इज फ्रॉम लॅक्मे 95 रेंज. शेड इज वॉर्म बेज. थोडंसं अगदी इकडे थोडं, इकडे थोडं. ब्लेंड करून घेणार आहे मी. हा ब्रश मार्स ब्रँडचा आहे, खूप छान आहे. त्यानंतर मी लिक्विड टिंट घेणार आहे. दिस इज फ्रॉम एट्यूट हाऊस. खूप छान आहे. बट हे लगेच ब्लेंड करा. मला ब्लश लावायला खूप जास्त आवडतं. इट्स माय फेवरेट थिंग. बट लावल्यावर लगेच ब्लेंड करा, नाही तर ते खूप पॅची होईल. प्लीज एसीचा जर आवाज येत असेल ह्याच्यात तर इग्नोर करा. आय कांट हेल्प. माझा एसी थोडा खराब झालाय. या आणि मी सेम टिंट माझ्या लिप्सवर सुद्धा लावून घेणार आहे. सो इन केस जर तुमची लिपस्टिक गेली तरी सुद्धा तुमचे लिप्स थोडेसे पिंकिश असतील आणि इट लुक्स रिली गुड. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे माझे आयब्रोज. मी माझं घर मेकअप शिवाय सोडू शकते, बट आय ऑलवेज हॅव टू डू माय आयब्रोज. सो त्याच्यामुळे तुमचा फेस चांगला स्ट्रक्चर्ड होतो. जर तुम्ही आयब्रोज करत नसाल तर प्लीज करा. कीप इट फाईन शेपमध्ये ठेवा. फक्त तुम्ही आयब्रोज जरी केले तरी तुमच्या फेसला स्ट्रक्चर येईल चांगलं. खूप जास्त डार्क पण नका करू. आणि दिस आयब्रो पेन्सिल इज फ्रॉम एट्यूट हाऊस. अगेन द शेड इज डार्क ब्राऊन. अगेन आपल्या इंडियन स्किन टोनवर ब्लॅक पेक्षा ब्राऊन खूप जास्त नॅचरल वाटतं, डार्क ब्राऊन. सो डोंट गो फॉर ब्लॅक eyebrow pencil, go for dark brown eyebrow pencil. मी फिल इन केल्यावर ब्रश करून घेणार आहे म्हणजे ते प्रॉपरली ब्लेंड होईल. खूप जास्त डिफरन्स येतो फेस मध्ये आयब्रोज फिल इन केल्यावर. सो प्लीज डू इट. खूप जास्त स्ट्रक्चर मिळतं तुमच्या फेसला वेन द आयब्रोज आर डन. सो जर तुम्ही करत नसाल तर प्लीज स्टार्ट इट. यू कॅन क्लिअरली सी द डिफरन्स जस्ट आफ्टर डुईंग द आयब्रोज की फेसला प्रॉपर एक स्ट्रक्चर भेटलाय. त्यानंतर मी हा कॉन्टोर पॅलेट यूज करणार आहे अँड दिस इज फ्रॉम स्विस ब्युटी. खूप छान आहे, एक्स्ट्रीमली अफोर्डेबल. याने तुम्ही तुमचं फेस सुद्धा सेट करू शकता बिकॉज लाईट पावडर सुद्धा दिलंय. तुम्ही हे ब्रॉन्झर सारखं पण यूज करू शकता आणि हे तुम्ही तुमचं फेस कॉन्टोर करायला सुद्धा यूज करू शकता. आय लाईक टू मिक्स दिस शेड्स. एक्स्ट्रा टॅप ऑफ करायला विसरू नका. जर खूप चबी फेस वाटत असेल तर याने तो प्रॉपरली स्लिम दिसतो.
एकदम एक्स्ट्रीम नाही बट दिसतो बऱ्यापैकी. ऑप्शनल आहे अगेन, जर तुम्हाला वाटतंय करावं असं तर करा, नाही तर इट्स ओके. हे झाल्यानंतर मी याच पावडरने पूर्ण फेस सेट करणार आहे. लाईफ सेट नाही फेस सेट करते. हो माझी लाईफ सेट आहे, तुझी नाही होत आहे. आता तो चांगलासा सेमी मॅट वाटतोय, असं ग्लॉसी ग्लॉसी जास्त वाटणार नाही. अँड इफ यू लाईक इट ग्लॉसी तू फक्त टी झोनला पावडर करा. मी माझा पूर्ण फेस पावडर करते बिकॉज मला नाही आवडत जास्त असं चमक धमक. म्हणजे सर्टन एरियाजवर ठीक आहे, नॉट सगळीकडे. या शेडनी मी हा सेम पॅलेट मी माझ्या आय शॅडो साठी सुद्धा यूज करणार आहे. स्टार्टिंग विथ दिस शेड. अगेन हा खूप सिम्पल लुक आहे. जर तुम्हाला आय शॅडो पॅलेट यूज करायचे प्लीज गो अहेड यूज इट, बट दिस इज व्हेरी बिगिनर फ्रेंडली. हा शेड घेऊन मी फक्त कॉर्नरला हे करणार आहे. प्लीज ते ब्लेंड करा सो दॅट ते चांगलं वाटेल, ऑर एल्स इट विल लुक लिटल पॅची. सेम ऑन दी अदर साइड. जर तुम्हाला तुमच्या फेसवर थोडा कलर हवा आहे देन कुठचाही ब्लश घेऊन तुम्ही तुमच्या आयलिडवर अप्लाय करू शकता, ऑर एल्स यू कॅन यूज एनी सॉर्ट ऑफ ग्लिटर. मी हे इनर कॉर्नर मध्ये यूज करणार आहे दोन्ही साईडला. ते झाल्यानंतर परत सगळ्या एकसाथ ब्लेंड करून घ्या. त्यानंतर तुम्ही आयलाइनर किंवा काजळ लावू शकता. आय थिंक काजळ लावणं जरा जास्त सोपं आहे आयलाइनर पेक्षा. आणि हे सिम्पल लुक आहे, सो आय एम गोइंग टू गो अहेड विथ काजळ पेन्सिल. आणि हे पुढे स्प्रेड न व्हावं त्यासाठी कुठचं पण डार्क ब्राऊन आय शॅडो घ्या आणि ते जागेवरच सेट करा. दॅट्स इट. त्यानंतर डोंट फॉरगेट युअर मस्कारा टू ओपन अप युअर आईज. खूप छान वाटतात. मी एकदम नॅचरली ठेवणार आहे, एकदम एक्स्ट्रीम कोट्स नाही, जस्ट वन कोट. डोळे एकदम असे उघडल्यासारखे वाटतात मस्कारा लावल्यानंतर. आणि हा मस्कारा इज फ्रॉम कलर बार. माझा फेवरेट आहे. थोडा स्लाइटली एक्सपेन्सिव्ह आहे, 800-900 रुपयापर्यंत येतो, बट इट इज रिअली गुड. डन. ऑलमोस्ट मेकअप होत आलाय. हा मेकअप सेट करण्यासाठी जागेवर आय एम युझिंग मेकअप फिक्सर फ्रॉम स्विस ब्युटी, ज्याने की हा मेकअप हलणार नाही. हा प्रॉपर सुकून द्या. तुम्ही कुठची पण लिपस्टिक यूज करू शकता, अप टू यू. तुम्हाला न्यूड लिपस्टिक आवडते, गो फॉर न्यूड, पिंक्स, डार्क रेड, मरून, एनिथिंग. मी या लुकसाठी या साडीवर जाईल असा लाईट पिंकिश शेड यूज करणार आहे. दिस वन इज फ्रॉम नायका. द शेड नेम इज 07 ग्रेस. हा थोडा पर्पलिश पिंकिश आहे, विच आय थिंक विल गो रियली वेल विथ दिस साडी.
जर तुम्हाला हायलायटर लावायचं आहे तर तेही तुम्ही लावू शकता. दिस वन इज फ्रॉम स्विस ब्युटी अगेन. हा खूप नॅचरल लुक देतो. इथे लावणार आहे ऑन द ब्रिज ऑफ माय नोज, टिपवर, little bit here. And हा लुक रेडी झालाय. I'm going to do my hair. And Maharashtrian look is literally incomplete without nath. Typical Maharashtrian nath. हा सिंपल आणि इझी महाराष्ट्रीयन मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर तुम्ही हा मेकअप लुक ट्राय केला तर टॅग करा मला तुमच्या फोटोजमध्ये. मला नक्की बघायला आवडेल तुम्ही कसा मेकअप केलाय तो. जर अजून सुद्धा तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कसली वाट बघताय. प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि बेल आयकन सुद्धा हिट करा सो दॅट तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ कधी अपलोड होते हे कळेल. आणि जर तुम्हाला ब्युटी, लाईफस्टाईल, फॅशन, मेकअप, स्किन केअर, हेअर केअर रिलेटेड काही पण डाऊट असतील तर ते कमेंट सेक्शन्समध्ये लिहा. मला नक्की ते सॉल्व्ह किंवा आन्सर करायला आवडेल. आणि तुम्हाला नवीन काय बघायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर हे पण सांगा. आय वुड लव्ह टू ट्राय दॅट. हे माझं खोटं ऍक्सेंट होतं बाय द वे. Thank you so much for watching this video till the end. You guys mean world to me and I love you.